काय होत आहे मला काही बी कळना झालं आहे। ऐकलं का? मला काय म्हणलं सर? हो, तुम्ही गणोबा ना? गडावरील कामाचं नियोजन तुम्हीच करता ना? भाईजी, आणि तुम्ही देवींच्या माहेरकडनं आलात होय ना? हो, मी माधवी। अक्कांकडून जेजुरी बद्दल एवढं ऐकलं होतं, कधी एकदा जाते असं झालं होतं। इथे आले आणि इथलं वैभव ऐश्वर्य बघून माझे डोळे तर अगदी दिपून गेलेत। आल्यापासून हे सगळं डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करते, पण संपत नाहीये। अहो, आमची जेजुरी आहेच बघा तशी। काय हो गणोबा, गडावर फार कामं पडत असतील ना हो तुम्हाला? भाईजी, माणसांची सारखी ये जा असते बघा। अहो, देवाच्या दर्शनासाठी कुठना लोक येतात म्हणून सांगू तुम्हाला। ते मी आल्यापासून बघतेच आहे, पण काय हो गणोबा, दुरून आलेल्या देवांच्या भक्तांच्या निवासासाठी काय करता तुम्ही? अहो, खाली गावामध्ये त्यांच्यासाठी समद केलेलं आहे बघा। अहो, खाण्याची सोय केलेली आहे, राहण्याची सोय केलेली आहे। जेजुरी मध्ये कुठना बी कोणी बी आलं ना, त्याची काय बी कमी पडत नाही बघा। गडावर अजून कोण कोण असतं? म्हणजे अहो, म्हणजे देव आणि देवी सोडून अजून गडावर कोण कोण असतं? ते बघा, त्यात आतल्या अंगाला देव आणि देवीचा कक्ष आहे, आणि आलेल्या गेलेल्यांसाठी एक वेगळी कक्ष आहे ती। हो का? पर तुम्ही हे समजा कशा पाहिजे विचारतायसा? अहो, सहज ठाऊक असायला हवं ना, म्हणून विचारलं। होय, हे आहेच की। आणि तुम्ही देवीच्या माहेरकडनं आलेले आहेत, मी तुम्हाला सांगणार ना असं होणार आहे होय? चला। काय हो गणोबा? काय? नाही, देव गडावरनं कुठे गेले असावेत? आता असं कसं सांगणार? देव मला थोडी सांगून गेलेत कुठे गेलेत ती। असं कसं? मी तर ऐकले की तुम्ही देवांची सेवा करता, देवांना काय हवं काय नको हे सगळं तुम्हाला ठाऊक असतं। मग असं असताना देव कुठे गेलेत हे तुम्हाला ठाऊक असणारच। आता हो, सांगा, मला ठाऊक आहे की तुम्हाला नक्की ठाऊक असणार। खरं सांगू का? मला खरंच ठाव नाही देव कुठं गेला आहे तिथे। पर मला एक ठाव आहे का देवाची जाताना मी बघितलं होतं। काय? होय। हो, काय बोलताय काय गणोबा? पण देवींनी विचारलं तेव्हा तुम्ही काहीच कसं म्हणाला नाही? पण आता त्यासनी कसं सांगावं? थांबवलं का नाही असं त्यांनी विचारलं असं तर मी काय करावं? पण तुमचं असं वागणं योग्य नाही। देवींना खरं काय ते कळायलाच हवं। होय, पर तुम्ही देवीचे काय बी सांगू नका सर। असं कसं करू मी? तुम्हीच सांगा। जोपर्यंत देव कुठे गेलेत हे त्यांना कळणार नाही, तोपर्यंत त्या स्वस्थ बसणार नाही। होय, पर मी त्यासनी सांगितलं नाही, हे जर त्यासनी कळालं तर देवी रागावतील। हे बघा, तुम्ही नका सांगू हा देवीसनी। मी स्वतःहून काही सांगणार नाही, पण आता त्या समोरून येऊन त्यांनी मला विचारलं की तुला काही ठाऊक आहे का, तर मात्र मला सगळं खरं सांगावं लागेल। हो, असं नका ना करू। मी तुमच्या हातापाया जोडतो, पण असं नका करू। हे बघा, जर देवीसनी हे कळालं ना तर माझं काय खरं नाही हो। बरं, आपण बघून घेऊ काय करायचं ते, पण तुमचं नीट लक्ष असू द्या या गडावर। काय? होय।